ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी करू आदेश अलग पुरुष निरंजन को करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगस्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो। आज महाराष्ट्रातले जितके पण साधक व साध्वी आहेत त्या सर्वांना मला काही सांगायचे, तर ध्यानपूर्वक तुम्ही सर्वांनी ऐका। सर्वांनी म्हणजे सर्वांनीच ऐका। काय जितके पण नाथ संप्रदायाचे साधक आहेत त्यांनी पण सर्वांनी नीट ऐका। तर ही जी आपली महाराष्ट्राची जी भूमी आहे हे साधू संतांची पवित्र भूमी पुरातन काळापासून मानलेली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। जेवढे जेवढे मोठे मोठे कीर्तनकार आहेत, जे पण कीर्तनकार शिकतात किंवा काय आहे, त्यांना अभ्यासाद्वारे पण ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत। आणि जे पण काही काही चांगले चांगले मानतात किंवा ज्यांना चांगली चांगली नाथांची प्राप्ती आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी मुलं जन्माला आलेले आहेत, तर ते प्रत्येक जातीमध्ये जन्माला आलेले आहेत। काय म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक, मी तर फक्त मनुष्य जातच मानतोय, पण प्रत्येक लोकांना त्याच्यातले जे पण साधक असतील साध्वी असतील, त्याच्यात छोटे असो मोठे असो किंवा काय असो, जास्त प्रमाणामध्ये छान छान प्राप्ती आहेत। काय आहेत तर सर्वांना छान छान, काही काही लोकांना भरपूर त्यांच्या कर्मफळानुसार, त्यांच्या तपफळानुसार, त्यांच्या कर्तव्यानुसार, त्यांच्या भक्ती अनुसार, त्यांच्या साधण्यानुसार, त्यांच्या तपफळानुसार त्यांना सर्व ते प्राप्त आहे। तर सर्व साधकांनी व साध्वींनी ध्यान धरून ऐका। काय हे जे आपण साधना करतोय किंवा प्राप्ती करतोय किंवा सर्व गोष्टी करतोय, या जे आपल्याला मिळालेले आपल्या भक्तीनुसार मिळालेले, पण आपल्याला येणाऱ्या पिढीला किंवा भविष्य उज्ज्वल भविष्य जे नवीन पिढीचा आहे त्यांना आपण काय देऊन जाऊ शकतो, किंवा त्यांना आपण काय ज्ञान देऊ शकतो, किंवा त्यांना आपण काय प्राप्ती देऊ शकतो, किंवा त्यांना काय सत्य कर्म धर्माचा मार्ग देऊ शकतो, हे आपण केलं पाहिजेत। पुरातन काळापासून संत लोकांनी, साधू संतांनी, महांतांनी, ऋषी मुनींनी, समस्त तपस्वींनी ज्या वेळेस म्हणजे कुठले पण ज्यावेळेस अधर्माचे कार्य काय व्हायला लागले, तर त्यावेळेस सर्वात पहिलं साधू संतांनी केलेलं आहे। पण नाथ संप्रदाय ह्या भूकलियुगामधला सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे। सर्वात म्हणजे सर्वात, असे अनेक से, पण नाथांसारखी सिद्धी प्राप्ती कोणीच केलेली नाहीये। हे सर्व नाथगणांना, नाथ भक्तांना, नाथ साधकांना सुद्धा आणि नाथ साध्वींना सुद्धा हे सर्व गोष्टी माहिती आहेत। पण सर्वात महत्वाचं एक आहे की तुम्हाला सगळंच प्राप्ती आहे, सर्वांनाच खूप छान छान प्राप्ती आहेत। बघतोय मी अनेक व्हिडिओ येतात, ते नाथांच्या बद्दल येतात, ते दिव्य भाषा बोलतात, ते अनेक प्रकारचे। माझं म्हणणं काय आहे माहिती का, आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, तुम्ही ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी, आता समजा मी सत्यकर्म धर्माने चालतोय, मी असं नाही बोलत किंवा मी असं नाही समजत की मला तुम्ही सर्वश्रेष्ठ महाराज समजा किंवा मला मोठे महाराज समजा, मी महाराज सारखं नाही वागत। माझं फक्त कसं आहे माहिती का, मी साधक आहे, मी साधक किंवा मी सेवा करतोय, माझी भक्ती माझ्यापाशी, किंवा मी दिखाव्यासाठी कुठं शोपन करत बसत नाही किंवा काय नाही, महाराजबाजी पण करत बसत नाही। फक्त माझं सांगणार आहे की जेवढ्यांना नाथांच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत, आपण तर नाथ नाहीयेत, नाथांसारखं आपल्यामध्ये सामर्थ्य नाही, ठीक आहे। आपल्याला जे काय आपल्या भक्तीने जे काय प्राप्त असेल किंवा काही असेल, सर्वात जी मोठी आशा लोकांना आहे नाथ संप्रदाय, नाथ संप्रदायाची सर्वात मोठी आशा आहे। नाथांसारखी प्राप्ती नाही हे सर्वांना माहिती आहे आणि सिरियलच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेलं आहे। पण आपण काय केलं पाहिजे माहिती का, तुम्ही ज्या ठिकाणी साधक आहात, नाथाचे साधक आहात, नाथ संप्रदायाचे तुम्ही साधक आहात, जिथं तुम्ही भक्ती केली, तुम्ही तिथं प्राप्ती केली, तुम्ही त्या ठिकाणी जनजागृतीचं तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही कार्य चालू करा, जेणेकरून येणाऱ्या आपण या आले जन्मी काहीतरी आपण करतोय किंवा काय नाही, आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं, तुम्ही तुमच्या परिसरमध्ये करा। मी सध्या मी समजा चालतोय, मी सत्य कर्म धर्माच्या मार्गाने, समजा मी आत्ता चालतोय, ठीक आहे, समजा मी एक लाकूड कोणी पण मोडू शकतं, कोणी पण मोडू शकतं, पण ज्या वेळेस सर्वे ज्यावेळेस साधक ज्यांनी खरी प्राप्ती केलेली आहे, जे साधक आहेत, साध्वी आहेत, त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी स्वतः सत्य कर्म धर्म अनुसार, आता धर्मगुरु मच्छिंद्रनाथांनी तर कसं पूर्ण साबरी विद्याची स्थापना केली, सर्वांची स्थापना केली त्यांनी, बरोबर, नाथ संप्रदायाची, नाथांची
एक एक नाथांची उत्पत्ती झाली त्यांच्या माध्यमातून, आणि त्यांनी सत्यकर्म धर्मासाठी जे साबरी बाळ आहे किंवा साबरी विद्याचं जे काय ते प्रसार वगैरे केलं, पण त्यांनी केलं जन हेतूसाठी, जन कल्याणासाठी. तर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, तुम्ही जे पण तिथं आहात त्या ठिकाणी तुम्ही साधना करताय, साधी भोळी भक्ती करताय, लोकांची सेवा करताय, लोकांचं तुम्ही कोढं पाहताय, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या हातातून ते कार्य होते. अजून पण आनंदाची गोष्ट आहे, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास नाथांप्रती अजून प्रबल होते. नाथांची तुम्ही प्राप्ती करता, भक्ती करता, खूप छान आहे. पण तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, तुमच्या त्या परिसरामध्ये सत्यकर्म धर्मानुसार तुम्ही त्याचा प्रचार तुम्ही करावा. त्याचा प्रचार ह्याच्यासाठी करावा की फक्त तुमची जी साधना आहे त्या साधनेच्या तपबळानुसार तुम्ही तुमचे कार्य करा, जेणेकरून तुमचे सामर्थ्य अनुसार, तुमच्या भक्ती अनुसार लोक तुमच्याकडे येणारे. काय आता लोक आपल्याकडे जे येणारे असतात सर्व चांगलेच असतात असं नाहीये, त्याच्यात नीच लोक पण असतात, ते वाईट लोक पण असतात ते. पण कुठल्या पण येणाऱ्या व्यक्तीचं कर्मफळ बघून, तपफळ बघून, पुण्यफळ बघून त्याचं कार्य तुम्ही नीट करा, जेणे अनुसार नाथांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील, नाथांचं सामर्थ्य पण तुमच्यावरती राहील. आणि तुम्ही समजा जे कार्य करताय किंवा काय करताय तुम्ही त्याचं मोल घ्या हक्काने. पण फक्त जे दीक्षा विधान जे आहे, दीक्षा विधान धर्मगुरू नाथ म्हणजे धर्मगुरू मच्छिंद्रनाथ त्यांच्याप्रमाणे ना विधान फक्त असं ठेवा की त्यांना जो दीक्षा विधान त्यांचं जे आहे आपण त्याचं मूल्य घेतलं नाही पाहिजे. का की आपण जर नाथांचा, नाथ संप्रदायाचा जर आपण जर वारसा जपला नाही, जर आपण जर ह्या गोष्टी जपले नाही, तर पुढे चालून भविष्यामध्ये काय, आताच नाथांच्या नावाने लोक वेगळे वेगळे निंदा करतात, ते बरेच काही गोष्टी करतात ते. पण आपण साधक असल्यामुळं, आपण भक्ती करत असल्यामुळं, ज्यांना ज्यांना साक्षात नाथांचं प्राप्ती आहेत त्यांना सर्वांना मला हात जोडून सांगायचे एक की आपणच ह्याची ना व्यवस्थापन केली पाहिजे, जेणेकरून काय होईल, जेवढे पण आपले नाथ संप्रदायाचे आहेत त्यांचं सामर्थ्य त्यांना कळेल, त्यांचं महत्व कळेल. तुम्ही आता मढीला जत्रेला जातात, लोक कित्येक वर्षापासून 30 ते 40, 50 वर्षापासून, कोणी कोणी 150, 200 वर्षापासून जी परंपरा आलेली आहे किंवा काय आहे, नाथांचं जे काय आहे सगळं करतात ते. सर्व कावडी वगैरे सर्व घेऊन जाणं, सर्व गोष्टी करतात ते, सर्व प्राप्ती करतात. त्या ठिकाणी भाविक येतात ते किंवा काय काय आहे, लोकांना कळतंय नाथांचं सामर्थ्य काय आहे किंवा काय नाहीये. त्या अनुसार आपण भक्ती करतोय, तर नाथांमुळं आपली सुद्धा मान मर्यादा इज्जत असते. लोक आपल्याला गुरु समजतात, ज्ञानी समजतात. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की ज्या पण शिष्यगण आपल्याकडे येत असतील तर तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगणं एक विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही सत्यकर्म धर्म अनुसार छान तुमच्या भक्तीने तुम्ही प्रगती करा. जे तुमचे गुरुजन आहेत, जे तुम्हाला गुरु ज्ञान देत आहेत, गुरु जे तुम्हाला विद्या देतात आणि चांगलं तुम्हाला शिकवतात, चांगली तुम्हाला प्राप्ती करून दिलेली आहे, तर त्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही सुद्धा हे कार्य करा व्यवस्थित. आणि जर तुम्हाला काही नाही कळलं तर तुमचे जे गुरुजन आहेत त्यांच्याकडनं ते ज्ञान घ्या, ती पात्रता घ्या. आणि ज्या साधकाला असं वाटतंय की नाही की बाबा मला नाथांमध्ये अजून पुढे प्रगती करायची, तर माझं असं काय म्हणणं नाहीये की तुम्ही या मला गुरु करा वगैरे, माझं असं म्हणणं नाहीये. पण मी जे सांगितलेलं जे विधिविधान आहे ना, काय तुम्ही अनेको केलेले आहेत साधना, अनेको जप केलेले आहेत नाथांचे, पण मी तुम्हाला सत्य सांगतोय का की मला प्राप्ती कशी झालेली मला माहिती आहे. तर फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, जो मी युट्यूबवरती जो विधान सांगितलेलं आहे ना, भलं ज्याला विश्वास नसेल, काय भलं मला एखादं 10 जण शिव्या देत असेल किंवा काय करत असेल किंवा काय मानत असेल, ठीक आहे, जो कोणी मला काय मानायचं असेल तो त्यांच्या अंतःकरणाला, तो त्यांचा प्रश्न. पण माझं सांगणं एक आहे की एकदा तरी मी जे सांगितलंय ना त्या विधान अनुसार आहे ना तुम्ही पारायण तरी करा. एक तर पारायण तरी करा, ज्याला नाथांची प्राप्ती करायची आहे. मला जसं वेळ भेटते, लोकसेवेतनं जसं मला वेळ भेटते त्या अनुसार मी व्हिडिओ बनवतोय. तर त्या टायमाला तुम्ही काय करा माहिती का, ते एकदा आहे ना ती विधी मांडा आणि त्या विधानला बसवा. जर जे गुरुजन आहेत त्यांना सुद्धा हात जोडून माझी विनंती आहे, जे मला ज्ञान मिळाले ते ज्ञानाचं उजागर करतोय मी. तर तुमचे जे शिष्यगण असतील ना, किंवा तुम्ही त्यांना तुमचं मंत्र विधान द्या, पण मी जे सांगितले त्या विधानाला तुम्ही बसवा, त्या विधानाला बसवा आणि मग ते बघा तुम्ही सामर्थ्य. मग त्यावेळेस तुमच्या शिष्याचं तुम्ही सामर्थ्य बघा. का की गुरुची कृती शिष्यामुळेच वाढत असते, कधी पण लक्षात ठेवायचं.
गुरुची कीर्ती जी असते ना ही शिष्यामुळेच वाढत असते आणि शिष्याची जी कीर्ती जी असते किंवा काय असते हे गुरुच्याच कृपेने, गुरुच्याच सानिध्यामध्ये, गुरुच्याच दीक्षादान विधान अनुसारच त्याला ते प्राप्त असतं. त्याच्यामुळं जेवढे जेवढे आहेत नाथ संप्रदायाचे, माझं त्या सर्वांना सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या तुमच्या परिसरामध्ये तुम्ही छान कार्य करता, ते तुम्ही चांगलं कार्य करता, ते लोकांचं काही गोष्टी कार्य करतात ते किंवा काय करतात ते, पण आपल्यामुळं नाथ संप्रदायाला कुठल्या प्रकारचा बट्टा लागन किंवा आपल्यामुळं नाथ संप्रदायाला कुणी नावं ठेवून किंवा असे कुठले पण प्रकार आपल्याकडून घडता कामं नाही आणि आपण ते जनजागृतीचं कार्य केलं पाहिजे. आता धर्मगुरू मच्छिंद्रनाथांनी साक्षात एवढे गोष्टी किंवा एवढ्या गोष्टी प्राप्त केले, काय केलं किंवा त्यांची स्थापना केली किंवा काय केलं, त्याचा प्रचार केला वगैरे त्यांनी नवनाथांनी मिळून. आपण तर त्यांच्या पायाखालची धूल पण नाही, असं समजा की त्यांनी जिथं पाय ठेवले त्याच धुलीच्या मातीचे आपण थोडेसे कण आहेत असं आपण समजा. आणि त्या अनुसार काय करा माहिती का, परत तुम्हाला एकदा हात जोडून सांगतो, जितके पण नाथ संप्रदायाचे साधक आहेत किंवा साध्वी आहेत, जे पण गुरुजन महंत आहेत, की त्या त्या ठिकाणी फक्त नाथांचा छान प्रचार करा आणि छान भक्ती करा. आणि ज्या ज्या साधकाला असं वाटतंय, ज्या ज्या साधकाला की मी एवढे वर्ष नाथांचे तप केले किंवा मी एवढे वर्ष जप केले, मला ह्याची प्राप्ती का नाही किंवा काय नाही, कशामुळे प्राप्ती नाही किंवा मला का प्राप्त होत नाहीये, जर त्याला तसं वाटत असेल किंवा काय असेल तर ते विधान सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या विधान करा, त्या विधानाला तुम्ही बसा आणि त्यानंतर बघा. पण त्या विधानाला बसताना ना तुमचा जीव आत्मा प्राण वतून त्याच्यामध्ये बसा. तुम्ही काय करसान, नाही तर विधानाला बसतान आणि दिवसभर तुमच्या डोक्यात आचार वेगळे असतील, विचार वेगळे असतील, तुम्ही वेगळ्या कामात गुरफडलेले असतील किंवा काय असतात. फक्त असं करू नका. फक्त करताना काय करा माहिती का, त्या टायमाला तुम्ही ज्या वेळेस ती साधना करणारे किंवा काय नाही, तुम्हाला फक्त ती साधना करायची आणि त्यांचं नामस्मरण करायचे आणि फक्त ध्यान धारणामध्ये तुम्हाला राहायचे. बाकीचे इकडे तिकडे गोष्टीमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं नाही किंवा मोबाईलमध्ये जास्त नाही, फक्त तेवढ्या वेळेपुरता हा महत्वाचा कुणाला फोन करायचा किंवा काय बोलायचं फक्त तेवढंच. पण माझ्या मताने जितकं तुम्ही कुणाशी बोलणार नाही त्या प्राप्तीसाठी किंवा काय, त्यावेळेस तुमचा जीव आत्मा आणि नाथांचा जो दिव्य प्रकाश वगैरे असतो, पुण्य आत्मा वगैरे, तर आपलं जीव आत्मा त्यांच्यामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये एकदा लीन झालं त्यावेळेस आपल्याला दिव्य स्वरूपामध्ये सर्व ज्ञान विद्या सर्व मिळतं. माझं काय तुम्हाला सर्व साधकांना सांगणं, जे सेवा करतात ते जिथं भक्ती करताय, कुठं पण करत असो तुम्ही, कुठल्या पण ठिकाणी भक्ती करा. जर मी सांगतोय तुम्हाला हे खोटं वाटत असेल ना, फक्त जे विधान आहे ते करा. तुमच्या गुरुकडनं तुम्ही मंत्र घ्या आणि त्या विधानाला तुम्ही बसून जा. काय करा, त्या विधानाला तुम्ही बसून जा आणि मग तुमचा स्वतःचा अनुभव त्यानंतर शेअर करा की तुम्ही त्या साधनाला ज्या दिवसापासून बसले त्याच्यात तुम्हाला कधीपासून काय आलं किंवा काय नाही. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी करायच्यात काय नाही ते सर्व गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काय, जर त्यांची प्राप्ती करायची असेल तर तुमचं प्रॉपर त्याच्यातच लक्ष असलं पाहिजे, एकचित्त. मग ते 3.25 महिने असो किंवा काय असो, लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीने तुम्ही तसं त्या गोष्टी करा. हेच मला जितके पण आपले नाथ संप्रदायाचे साधक व साध्वी आहेत, छान छान लहान लहान मुलांना पण छान छान प्राप्ती मी युट्यूबवरती बघतोय किंवा बरंच काही गोष्टी आहेत, तर त्याच पद्धतीने येणाऱ्या पिढींना ह्या जे दिव्य ज्ञान आहे ह्याच्या संग सामाजिक कार्यामध्ये वावरता येईल. शिक्षणाचं पण त्यांना सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. आणि हेच जे जे गुरुजन आहेत त्यांनी त्यांच्या शिष्यांना ह्या गोष्टी सर्व शिकून येणाऱ्या पिढींना, त्यांच्या मुलं बाळांना किंवा काय व्यवस्थितपणे त्या सर्व गोष्टीचं ज्ञान देणं गरजेचं आहे. काकीर आपण जर आता जनजागृतीचं कार्य करणार नाही तर इथून पुढची दुनिया एवढी वेगळी होईल किंवा एवढी विचित्र होईल की त्याच्या हिशोबाच्या पलीकडं. त्याच्यासाठी आपण नाथ संप्रदायाचे जितके पण मोठे मोठे साधू संत, जे पण महंत आहेत, मोठे मोठे गुरुजन आहेत, त्या सर्वांना हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि ह्याचा व्यवस्थित प्रचार व्हावा. आणि आता प्रशासन वगैरे किंवा काय येत, आता काय नाही किंवा काय नाही, राजकीय गोष्टी वेगळी. पण त्या टायमाला जे पण मोठे मोठे राजा होते, मोठे मोठे महाराजा होते, त्या टायमाला सुद्धा महंत राजगुरू असायचे. त्या टायमाला सुद्धा राजगुरू असायचे, मोठे मोठे ज्ञानी असायचे. महाराजांना किंवा मोठे मोठे जे राजा आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुजन असायचे, ते पण सिद्ध साधक जण असायचे, महंत.
ते त्यांना ज्ञान द्यायचे की काय करायचं, कशा पद्धतीने राज्य चालवायचं, कशा पद्धतीने जनकल्याण करायचं, कशा पद्धतीने मनुष्यामध्ये राजाचं वर्चस्व असलं पाहिजे किंवा राजाचं प्रजेप्रती काय कर्तव्य असलं पाहिजे किंवा काय नाही, हे सर्व ज्ञान त्या टायमापासून साधू संत देतच आहेत. पण आता माझं म्हणणं असं आहे की आताची पिढी एकदम म्हणजे एकदम व्हायला चाललेली आहे. काय तर त्या नवीन नवीन मुलांचे सुद्धा आपण जनजागृती केलं पाहिजे. तुम्ही बघसान युट्यूबला तर तुम्ही बघतच असाल, कधी कुणाला कुठं मारून टाकलं, कधी कुणाला लेकरं बाळांना तोडून टाकलं किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. तर जनजागृतीचं कार्य मी करतोय. काय त्याच्यासाठी तुम्ही सर्व साधकांचा सर्वांचा सहयोग मला असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये नुसतं नाथपंथ धरून चालत नाही. पुरातन काळापासनं वारकरी संप्रदाय हा जो आहे काय तो पण नाथ संप्रदायाचाच एक तुकडा आहे. तो सुद्धा जनजागृतीचं कार्य करतोय. जनजागृतीचं कार्य त्या काळापासून आजपर्यंत करतात ते. कित्येक मोठे मोठे महाराज, किती मोठे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, कित्येक त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे चांगले मोठे मोठे गुरुजन आहेत. ते सर्व गोष्टीचं ज्ञान देतात, ते जनजागृतीचं कार्य करतात. ते जागी जागी जाऊन सर्वजण, त्याच्यामध्ये काही माता आहेत, काही भगिनी आहेत, त्या सर्व छान पैकी मार्गदर्शन करतात. ते पण लोक काय करतात ते की त्यांचं मार्गदर्शन अंगी न घेता, त्यांचं ज्ञान अंगी न घेता फक्त त्यांचं जे कीर्तन असतात ते ऐकतच असतात. आता इंदुरकर महाराज हे एवढे मोठे कीर्तनकार आहेत. त्यांनी इतक्या वर्षापूर्वीपासून जनजागृतीचं कार्य करतात ते, पण त्यांचं सत्य काही गोष्टीत लोकांना पटत नाहीयेत. ते बोललेले असे टोचतात ते. त्याच्यामुळं जे सत्य जे असन, आता समजा मी सत्य काही गोष्टी बोलतोय किंवा काय करतोय, तर मी समजा एक काठी आहे, तर एका काठीला कोणी पण मोडत. पण तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी साधक आहात, साध्वी आहात, भक्त आहेत. काय एक भक्तांनी कशी प्राप्ती केलेली आहे, त्या भक्ताची किंमत त्या भक्तालाच असते आणि त्या साधकालाच असते. म्हणून माझे सर्व जेवढे पण आपल्या महाराष्ट्राचे ज्या कानाकोपऱ्यामध्ये नाथ संप्रदायाचे साधक किंवा साध्वी असतील, तर तुम्ही सर्वांनी जनजागृतीचं कार्य करावं. हेच माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. आणि हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय. काय आपण जर येणाऱ्या पिढीला जर आपण सत्य मार्ग, सत्य कर्म, धर्म शिकवलं नाही, वावरायचं कसं किंवा काय नाही, काय ज्ञान घेतलं पाहिजे ते शिकवलं नाही, समजा राजकारणी जे वळण आहे, राजकारणात काय चाललंय किंवा काय नाही, काय केलं पाहिजे किंवा राजकारणी लोकांना आपले युवा मुळे बळी नाही पडले पाहिजे किंवा काय नाही, ह्या सर्व गोष्टीचं सुद्धा ज्ञान देणं आपलं कर्तव्य आहे. मग ज्या ठिकाणी गुरुजन आहेत किंवा काय आहेत, त्या सर्वांनी अशा पद्धतीने जर कार्य केलं तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद होईल. काय आणि जर जे साधकगण असतील, जे गुरु महाराज असतील, माझ्या बोलण्याला सहमत असेल तर फक्त कमेंटमध्ये हे गोष्ट सांगा, सत्य कर्म धर्म विजय असतो, एवढंच फक्त लिहून पाठवा. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश. तर मी समजून जाईल की तुम्ही मी बोलण्याला तुमचं सहमत आहे आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी ते कार्य करणार आहेत, हे मला खरंपणे कळेल. त्याच्यामुळे फक्त कमेंटमध्ये टाका, सत्य कर्म धर्म विजयी असतो. तर मी समजेन की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये कार्य करताय आणि मला खूप आनंद होईल. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश. नवनाथ गुरुजी को करू आदेश.